प्रवीण भगत प्लीज ऑन द स्टेज. हे मित्रा ये एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागेल त्याला. पहिला बॉल पहिला रन. रोशन पावशे आणि निलेश कराले यांच्या माध्यमातून भरत कराले आणि पिंट्या कोंडेलकर. चला जाऊया मॅचच्या दिशेने. महत्वपूर्ण हा सामना. इथे फटका अप्रतिम. वॉट अ शॉट. बॉलला पाठवलाय कव्हर्स मध्ये. बॉल जाईल सरळ चौथ्या टप्प्यावरती बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा. धाबांची सुरुवात इथून केली जाते. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 5 या धावफलकावरती. एका बाजूने पाहू शकता एक तो म्हणजे प्रियांशी 11 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कैलासवासी रोशन निलेश 11 संघ. हे दोन्ही संघ आणि दोन्ही संघांना आता समान संधी आहे या मॅच मध्ये. जो जिंकेल तो सरळ थेट मेगा फायनल मध्ये. कट केलाय पुन्हा एकदा गॅप मध्ये परंतु तिथे खेळाडू पोहोचलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वेल फिल्डिंग. या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाले. मागील बॉलवरती चौकार आला होता परंतु इथून पुन्हा एकदा पलटवार पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं. ते म्हणजेच गोलंदाज यांच्या माध्यमातून याही बॉलवरती सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 6. P1चं हे षटक. वेगवान चेंडू ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक. आतापर्यंत या षटकात काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना दिलीपनं. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोर होता. गॅपमध्ये खेळलेत तिथे 2 खेळाडू. सध्या तरी थोडीशी अगदी मिसफील्ड पाहायला मिळते परंतु इथे जास्त काही नुकसान नाहीये. पुन्हा एकदा एकच सिंगल मिळाली. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय व तदनंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. आता फलंदाज बाद झाल्यानंतर जे 25 वर्ष कॅप्टन राहिलेले आंबेली संघाचे 25 वर्ष जवळजवळ 25 वर्ष जवळजवळ मी 15 वर्ष क्रिकेट सोडून झाल्यानंतर 15 वर्ष ते जवळजवळ 25 वर्ष कॅप्टन पद राहिलेले असे
अष्टपैलू खेळाडू सुनील अय्यर माझे बंधू. आता बघूया काय परफॉर्मन्स करतात ते संघासाठी. प्रवीण भगत सुद्धा असतील इथे. हनुमान अय्यर कॉमेंट्री करतो आणि सुनील अय्यर बॅटिंग करतोय. आणि बघा पहिला बॉल आणि पहिला चौकार सुनील अय्यरच्या बॅटमधून. जवळजवळ 25 वर्ष कॅप्टन पद करत असताना 10 वर्ष आम्ही ट्रॉफी जिंकलेले आहेत. फर्स्ट सेकंड थर्ड कुठली असू दे, पण मागील 15 वर्ष कुठलीही ट्रॉफी नाही जिंकलेली आम्ही. ह्या माध्यमातून आम्ही एक नियोजन केलं की आंबेली प्रीमियर लीग का अशाने तरी आमच्या गावाला ट्रॉफी मिळेल. आता आज अशी म्हणजे हे का मॅन ऑफ द सिरीज पासून तर मॅन ऑफ द मॅच पासून तर फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज ह्या आंबेली गावालाच मिळेल हे आमची अपेक्षा. पाच सुनीलाची बॅटिंग. आता सुंदर असा फटका परंतु सचिन वाघमोने यांनी सोडलेला आहे. आणि सोजल भगतनी आपला भगत यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. श्रेयस भगत सोजल प्रज्वल भगत डिसिजन व्हाईट परंतु सुंदर असा बॉल राईट आर्मवर निघो. हॅलो मॅच ऑन. गोलंदाजातून यॉर्कर लेंदा बॉल लॉन साईडला अगदी हलक्या त्याने खेळून काढलेत. तिथे येस पुन्हा एकदा प्रज्वल आलेत. याही बॉलवरती एक सिंगल पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय. आणि दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15. 14 या धावफलकावरती आहे. आतापर्यंत 14 धावफलकावरती बनल्या गेल्यात. महत्वाची ही लढाई दोन्ही टीमसाठी. अगदी मागील 2 मॅच मध्ये प्रियांशी इलेव्हन संघाची नक्कीच बॅटिंग धारदार राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी झालंय काय, कारण की सातत्याने धाबा फार कमी येत आहेत. सुनील मैदानाच्या आतमध्ये आहेत, मंगेश देखील आहेत, परंतु धावा बनत नाहीयेत. मागील 2 मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 25च्या पलीकडे धावसंख्या व्हायची, परंतु आता इथून धावा कमी झाल्यात. महत्वपूर्ण मॅच जो जिंकेल तो सरळ अंतिम लढत मध्ये नक्कीच खेळू शकतो. मेगा फायनल मध्ये तो खेळू शकतोय. ऑन साइडला खेचलाय फटका लाजवाब. सरळ गाठण्या बॉलला पाठवलं अगदी सरळच कॅमेरामॅनच्या अगदी दिशेने बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मंगेशच्या बॅट मधून षटकार. सहा धाबा इथनं मिळाल्यात. खरं तर पॉवरफुल स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिलीप यांचा भव्य स्वागत या ठिकाणी केले गेलं. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धावफलकावरती. अगदी याही मॅच मध्ये 50 ते 55 पर्यंत धाबा
बनल्या तर नक्कीच मजा येणार आहे, कारण की दुसऱ्या बाजूनं सचिन सारखे फलंदाज आहेत, म्हणजेच मजा येणार आहे या मॅचला. मॅच ऑन. गुडलेस स्पॉटचा बॉल सफल झाले, हा देखील फटका प्रतिम. या पंचांचा इशारा, बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येत आहेत. खर तर धावा येत नव्हत्या, आता या षटकात पुन्हा एकदा धावा यायला सुरुवात झाली, म्हणजेच हा फलंदाज पुन्हा एकदा लय मध्ये दिसतोय. सुरुवातीला वेळ घेतला, परंतु आता पुरेपूर त्या वेळेची किंमत आता मैदानामध्ये पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 या धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलर लेन गॅप मध्ये खेळले, डीप मध्ये खेळाडू येत आहे, तिथे 2 खेळाडू आले, परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच बॉलला अडवलं गेलं, बॉलला स्टॉप केलं गेलं. यस, वेल फिल्डिंग. पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. सातत्याने सुनील आणि मंगेश दोघांची पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळते. टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. 29 धावा बनल्या, 28 धावा बनल्या गेल्यात. सध्या तरी चांगल्या धावा गतीने धावा बनण्याचं काम आणि धावा बनवण्याचं काम इथे केलं जातं, परंतु त्यानंतर इथे पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करत असताना दिलीप यांच्या माध्यमातून अगदी प्ले डाऊन झाला या ठिकाणी मंगेश. फलंदाज बाद. मॅच ऑन. शेवटचा बॉल, वेगवान चेंडू. इथे यस पंच दर्शवतात की हा बॉल अगदी लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. एक अवांतर धाव, 29 धावा धाव फलकावरती. आताचा हा चेंडू, यस, अवे फ्रॉम दी बॉडी. इथे हा चांगला चेंडू आहे, डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक तिसरंही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. षटक क्रमांक 4, गोलंदाज सचिन. मग ती पहिलाच बॉल समोर पाहायला मिळाला, परंतु जोरदार अपील जरूर झाली आहे. परंतु त्यानंतर अगदी लेग स्टिकलाही सोडून जाणारा हा चेंडू पंचाने दर्शवलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा इथे व्हेरिएशन पाहायला मिळते आहेत. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने इथून आता एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अगदी इथून पाहिला तर स्वर्गीय रोशन
निलेश इलेव्हन संघाला ती संधी मिळालेली आहे. त्या संधीचं आता इथून सोनं करण्याचं काम करत आहेत, परंतु इथून सुनील यांचा फटका अप्रतिम. बॉलला पाठवलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 33 धाबा बनल्या गेल्यात. अजूनही काही धाबा ऍड करण्याचं काम इथून केलं जात आहे. 5 षटकांची ही लढाई सध्या तरी षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे आणि याही षटकात आतापर्यंत 4 धाबा एकवटल्या गेल्यात. उर्वरित 3 चेंडू आहेत. इथे हा देखील फटका चांगला आहे, परंतु फाईन लेगला खेळाडू आहे तिथे नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे पाहिलं तर 2 धावा बनल्या असत्या, परंतु एकच धाब्यावरती हे दोन्ही फलंदाज समाधानी आहेत. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 34 धाबा. फटका चांगला आहे, अगदी हलक्या हाताने बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलं जात आहे, परंतु याही बॉलवरती सातत्याने सिंगल पाहायला मिळते. अगदी दोघांचं हे ताळमेळ भरपूर चांगलं पाहायला मिळतं, कारण की दोघांनीही सिंगल घेत असताना धाबा संख्या पुढे नेण्याचं काम जरूर केलंय. इथे आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट. यस, षटक क्रमांक 4 ही कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 35 त्याच दरम्यान आमचे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान एकनाथ दादा आहिर यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं स्वागत आहे, वेलकम. आंबिवली प्रीमियर लीग APL मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राजेश कराले, खरं तर लेजंड आहेत, मैदानाच्या आतमध्ये. कित्येक वर्ष त्यांनी आपल्या टीमसाठी नेहमीच प्रामाणिकपणाने खेळ साकारलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय APL मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर अगदी बॅटची एज होती. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवण्याची संधी इथून निर्माण झाली होती, परंतु यष्टांच्या मागे दोन्ही खेळाडू दूरवरती होते आणि त्या कारणास्तव पाहिलं तर इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 36 धावा. अवे फ्रॉम दी बॉडी. आताचा हा चेंडू अगदी आपण पाहू शकता सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. उर्वरित शेवटचे 4 चेंडू शिल्लक. अगदी इथे धावा जमा करण्याचं काम सध्या करायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुन्हा एकदा कट केला आहे, परंतु पॉइंटला अगदी कव्हर्सला खेळाडू आहेत, तिथे देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल. सध्या तरी सिंगलने काम सुरू ठेवले मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची सध्या नितांत गरज आहे. धावा संख्या सेट करायच्या आहे, समोरच्या टीमला टार्गेट द्यायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, रिटर्न क्रीजच्या बाहेर. यस, पंचांचा इशारा वाईटचा येतोय, एक्स्ट्रा धावेत मिळते. अगदी राजेश कराले सध्या या टीमचा मी तर म्हणेन एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजी करत असताना दिशापासून भरकाटले आहेत. इथे हा फटका प्रतिमा, परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात. तिथे आपण पाहिलं तर जजमेंट अप्रतिम आणि फलंदाज बाद अगदी प्रज्वल
प्रज्वल भगत होते. खरं तर यंगस्टर आहेत, नौके खेळाडू आहेत, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि कॅच कंप्लीट केली. फलंदाज बाद विजय. बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच ऑन. उमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. फुललेंचा बॉल ऑन साइडला. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी नो आलाय आणि इथून आता संधी मिळाली आहे. यस, नो वरती या 4 धावा म्हणजे नशिबाचा पंचा आता इथून उघडला जातोय टीम प्रियांशी 11 संघासाठी. या 5 धावा, 5च्या मदतीने तब्बल 43 धावा. आता उर्वरित विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु आताचा हा चेंडू फ्री हिटचा हा चेंडू. पुन्हा एकदा उमेशला मिळाली ही संधी ब्लँक स्ट्रोक खेळण्याची. शॉट ऑफ बॉल ऑन साइडला पुल केलाय. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, मॅक्सिमम बिग हिट षटकार. माझे मित्र जितेंद्र कराले उर्फ पाटील यांचं आता आगमन झालेलं आहे. जितेंद्र पाटील यांनी व्यासपीठावर यावे. लाल कॅप परिधान करून ते इथे आलेले आहेत. जितेंद्र पाटील, प्लीज कम टू स्टेज. 50 धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या गेल्यात. आताचा हा चेंडू. यस, हा देखील चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. यस, पंच डॉट बॉल आहे, माफी असावी. डॉट बॉल. षटक क्रमांक पाहिलं तर 5वं हे कंप्लीट झालंय. एकदा असं वाटलं होतं की या मॅच मध्ये धाबा फार कमी बनतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये जसा उमेश गेला तसा धाबा संख्येला नक्कीच पुढे नेण्याचं काम मात्र उमेशने केलं आणि जवळजवळ 50 धाबा बनल्या गेल्या. आणि आता 51 धाबा संख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय, तो म्हणजे समोरील संघ अर्थातच कैलासवासी रोशन निलेश 11 संघाच्या समोर. येणारे 30 बॉल आणि 51 धाबा संख्येची गरज. जो जिंकेल तो सरळ मेगा फायनल मध्ये आई 11 संघाच्या समोर 2 हात करेल.
विजय मुकणे यांच्या हातात प्रथम गोलंदाजी दिलेली आहे आणि स्ट्राईकला आहेत सचिन वाघमारे, नॉन स्ट्राईकला आहेत योगेश आहिर, सुनील आहिर यांनी विजय मुकणे यांच्या हातात बॉल दिलेला आहे. पाहूया आपले कर्णधार आहेत संदीप गायकवाड, व्हाईस कर्णधार आहेत अधिक आहिर. पाहूया नेहाल कारले फिल्डिंग फिरवतात. राजा कारले तुम्ही बाहेर व्हा. पहिला बॉल, सुंदर असा बॉल फटकलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथून एकवटल्या जात आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळते. खरं तर अगदी विजय यांचा विचार केला तर ते नौके गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्यावरती ही मोठी जबाबदारी दिली आहे. पॉवर प्लेचे षटक विजय फेकी करतोय. फुललेंचा बॉल ऑन साइडला खिसराय, फटका दमदार आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. षटकार. सचिन सध्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या मॅच मध्ये आता चमकतोय. मगाशी तिथे प्रेडिक्शन झालं की या मॅच मध्ये जर का सचिन नक्कीच खेळेल का, परंतु मैदानाच्या आतमध्ये सचिन न सध्या नक्कीच धुरा सांभाळली आहे. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 8 वरती मॅच ऑन. आताचा हा चेंडू कट केला, परंतु स्लिप मध्ये खेळाडू आहेत. इथे रनआउटची संधी, काय घडेल इथे. कदाचित जर का डायरेक्ट थ्रो दिला असता तर नक्की इथे मी तर म्हणेन विकेट मिळाला असता, परंतु टप्पा थ्रो फेकल्यानंतर मी तर म्हणेन थोडासा वेग कमी झाला, उसळी जास्त मिळाली आणि त्याचा बेनिफिट आता इथे सचिनला झालाय. अगदी मी तर म्हणेन जवळ आउटच होते, परंतु वाचले गेले. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सध्या सचिन यांचा नशीब बलवंत आहे. मॅच ऑन. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 धावा. वेगवान चेंडू, ओठ वेग. अगदी या चेंडूवरती काय स्पीड होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जमिनी लगत होता. तर अगदी अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. वेगवान चेंडू, डॉट बॉल. इथे देखील वेग, परंतु दिशावरती नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल. यस, व्हाईट बॉल. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट होता तो आतापर्यंत इथून मेंटेन ठेवलाय. इथे देखील गुडलेन स्पॉटचा बॉल, वारंवार वेग आणि वेगच पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये विजयकडे सध्या तरी भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाचा सध्या तरी वापर आता इथे केला जातोय. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका फसलाय. जेलची संधी आहे, जेल होईल का, परंतु इथे नक्कीच निहालच्या हातामध्ये मित्रमधील संधी होती निहाल यांना कॅच पकडण्याची, परंतु नक्कीच त्यांच्यापासून देखील दूर चेंडू होता आणि इथे कॅच ड्रॉप. चला उमेश, आपण निहालला हात द्यायचा आहे. यस, ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या, तर म्हणजेच बिनबाद 11 धाबा.
म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवलाय. आता उर्वरित समीकरण येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत त्या ठिकाणी. आता गोलंदाजी धुरा घेतली ती सुनील आहिर, जवळजवळ 25 वर्ष कॅप्टन पद, जवळजवळ 25 वर्ष. ज्यांनी मी क्रिकेट सोडलेलं 15 वर्ष आले, 10 वर्ष ते अजून कॅप्टन पदाची धुरा सांभाळतात. कॅप्टन पद म्हणजे प्रथम गोलंदाजी हा महत्त्वाचा विषय. आणि आता पाहूया प्रथम गोलंदाजी करताना आता ते काय संघासाठी करतात ते. प्रियांशी 11 साठी पाहूया. प्रथम बॉल आणि चांगला असा बॉल आणि प्रथम विकेट. अगदी इथून सुनील आहिर यांनी जसा चेंडू घेतला सर लगेच विकेट देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट कसा येऊ द्यात तो महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे समोरच्या टीम वरती सध्या तरी दबाव ठेवण्याचं काम इथून केला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजन. अगदी हा सामना दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. जो जिंकेल तो सरळ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. चला मॅच ऑन. पिटूचे हे षटक पहिल्याच बॉलवरती विकेट आले. परंतु सेकंड बॉल इथे फटका हा देखील फसलाय. डीप मध्ये विजय आहेत. अप्रतिम जजमेंट. अगदी या ठिकाणी विजय चांगली कॅच कंप्लीट करतोय आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. राजन देखील मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरगाव करत असताना प्रियांशी 11 हा संघ. टीम वर्क सध्या तरी इथून पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की इथे कॅच नक्कीच असं वाटलं होतं की कॅच ड्रॉप होईल, परंतु विजयनं स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला आणि त्यानंतर इथून हा सामना मात्र सध्या तरी हा कॅच त्याने कॅरी केलाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुनील आहिर कमबॅक करतायत. अगदी 15 जवळजवळ 25 वर्ष कॅप्टन होते आणि मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याकडे असलेला अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत आहेत. पहिल्याही बॉलवरती विकेट आणि दुसऱ्याही बॉलवरती विकेट. म्हणजेच इथून सध्या तरी हा षटक आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम टीम प्रियांशी 11 करतोय. वेगवान चेंडू, तेजतर्रार चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. इथे आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अगदी या षटकात धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. या षटकात धाबांसाठी झगडावं लागतंय. इथे देखील फटका फसलाय. सुनील आहिर सध्या नाव चर्चेत आहे. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. अगदी मागच्याच पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जिथे विजयला संधी दिली, विजयवरती भरवसा दाखवला सुनील आहिर यांनी आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात ते स्वतः आले आणि त्यानंतर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपली जादूगिरी ते दाखवत आहेत. विकेटचं पतन. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 3 खेळाडू बाद झाले आणि एक डॉट बॉल देखील आहे. म्हणजे 4 बॉल मध्ये 3 खेळाडू बाद केलेत. इथून महत्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळते. सध्या तरी सिंहाचा वाटा सुनील आहिर उचलतायत. सातत्याने आपण बघा जशी फिल्डिंग सेटल केली आहे तशा प्रकारची मात्र गोलंदाजी देखील केली जाते. उर्वरित शेवटचे 2 चेंडू जर का हे दोनही चेंडू डॉट आले तर नक्कीच हनुमान जे आहिर यांच्या माध्यमातून तुम्हाला पारितोषिक नक्कीच मिळू शकतोय. मॅच ऑन. इथे देखील फटका फसलाय. झेल होईल का? निघाला आहेत, परंतु इथे त्यांच्या माध्यमातून नक्कीच थोड्याशा चुका झाल्या. जबल इथे देखील कॅच होती, परंतु नक्कीच दीपक आणि निहाल दोघांमध्ये टक्कर झाली त्या ठिकाणी आणि त्यानंतर बॉल देखील जमिनीला लँड झालंय आणि की जे पारितोषिक होते ते देखील आता इथे गमावलं गेलंय. शेवटचा एक बॉल. या षटकात अगदी अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. सातत्याने कमबॅक करण्याचं काम सुनील आहिर करत आहेत. शेवटचा बॉल.
वेट ऑन वॉच अगदी मागे आले होते, बॅकफूट वरती आले होते, परंतु अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय. काय कमबॅक झाला मैदानाच्या आतमध्ये. सुनील आहेर यांच्या माध्यमातून सातत्याने अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी, सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण इथे पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आता येऊन पोहोचलाय 12.75 च्या सरासरीने. इथून आता धावा बनवावा लागतील. म्हणजे जवळ 13च्या सरासरीने या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. सुरुवातीला असं वाटलं होतं की हा सामना मित्रमाने नक्कीच स्वर्गीय कैलासवासी रोशन निलेश 11 संघ हा सामना जिंकेल, परंतु तदनंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगला कमबॅक झालाय. 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज. मॅच ऑन. सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. असं म्हणू शकत नाही की हा सामना प्रियांशी 11 संघाच्या बाजूने आहे की हा सामना कैलासवासी रोशन निलेश 11 संघाच्या बाजूने आहे. मॅच ऑन. फटका चांगला आहे. सरळ बॅटने बॉलला उडवलाय डीप मध्ये. तिथे उमेश आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव इथे सहजासहजी कंप्लीट केली जाते. अगदी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सचिन आहे ना तोपर्यंत हा सामना मित्र म्हणेन कैलासवासी रोशन निलेश 11 संघाच्या बाजूने आपण पाहू शकतोय. हा देखील फटका चांगला ऑन साइडला ड्राइव्ह केले जातं. डीप मध्ये विजय आहेत. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करेल का, परंतु इथून नकार येतोय. यस वेट, यस नो आणि वेटचा सध्या तरी वापर केला जातोय. अगदी सध्या तरी थांबून खेळण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना, परंतु तेवढी चांगली सध्या तरी कामगिरी आता गोलंदाज देखील करत आहेत आपल्या टीमसाठी. आता प्रत्येक गोलंदाज आणि प्रत्येक खेळाडू आता जिथून जिद्द दाखवतोय, कारण की हा सामना महत्वाचा आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. आउटफील्ड फास्ट आहे. तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू सहित बाहेर जातील. बॉल सीमाच्या बाहेर. 4 धावा. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 20 या धाव फलकावरती. 20 बनल्या गेल्यात, परंतु अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. 15 चेंडू 31 धावा संख्येची गरज. म्हणजे प्रत्येकी बॉल वरती तुम्हाला 2 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 12च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा दीपक तिथे पोहोचतायत. चांगली फिल्डिंग आता तिथे पाहायला मिळते. यस पुन्हा एकदा सिंगल इथून पाहायला मिळते. सातत्याने इथून कधी फलंदाज डोकं वर काढतात तर कधी गोलंदाज इथे मॅचला आपल्या बाजूने करत आहेत. त्याच दरम्यान कल्पेश दादा बोलवे यांना विनंती असेल या दादा आपण व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत व तदनंतर दत्ताजी कराले यांनाही विनंती असेल यायचं आहे. आपण इथे फटका फसलाय. या मॅचचा बॅकबोन, या मॅचची रीडची हड्डी अर्थात सचिन, त्याला जावं लागेल. डगआउट मध्ये फटका जर दमदार होता, परंतु तदनंतर सरळ मात्र सुनील आहेरच्या हातामध्ये फलंदाज बाद. सचिन मैदानाच्या बाहेर. जे आता उपस्थित मान्यवर आहे ते सुनील भगत, दत्ता कराले आणि कल्पेश बोडवे यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. मॅच ऑन.
आताचा हा बॉल यस इथे वाईट बॉल पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा धाव 22 धावा. बारा चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 14.5च्या सरासरीने आता इथून धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 29. मॅच ऑन. गोलंदाज उमेश भोईर. हॅलो हॅलो हॅलो. त्याच दरम्यान अविनाश कराड यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आपलं दादा. वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी मागच्या बॉलवरती काय घडलं, जिथे कॅच होती तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे तिथून सध्या तर मिसफील्ड पाहायला मिळत आहेत. नक्कीच या मॅचमध्ये आता पूर्णपणे प्रज्वलकडे अपेक्षा आहेत. जोपर्यंत आता इथून मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल आहे तोपर्यंत हा सामना मी तर म्हणेन नक्कीच स्वर्गीय रोशन निलेश इलेव्हन संघ आपल्या बाजूने पाहू शकतोय. ऑन साइडला उडवलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय डीप मध्ये. अगदी कॅप्टन होते सचिन, अगदी सुनील होते त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे. कठीण कॅच होते परंतु प्रयत्न चांगले झाले. याही बॉलवरती जबल पाहिलं तर 3 धावा एकवेळला गेल्यात. 3 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. आता येणारे समीकरण, येणारे 9 चेंडू आणि 21 धावा संख्येची गरज. 9 मध्ये 21 बनवायच्या आहेत. स्ट्राईकला आहेत ते संघाचे संघ मालक भरत रामचंद्र कराले. आता बघूया संघासाठी काय करतात ते. रोशन निलेश कैलासवासी रोशन निलेश 11 या संघाचे मालक भरत रामचंद्र कराले. बघूया स्ट्राईकला आता ते संघासाठी काय करतात ते.
9 बॉल 21 रनाची आवश्यकता कैलासवासी निलेश रोशन संघासाठी. आणि स्ट्राईकला आहेत ते संघ मालक भरत कराले. पाहूया. आणि सुंदर असा फटका मारायला तर परंतु 1 रनासाठी थांबावं लागेल त्यांना. आता स्ट्राईकला आले ते प्रज्वल भगत. हिटमॅन त्याला मानलं जातं. ते हिटमॅन म्हणजे सुनील अय्यरच्या मार्फत त्यांना ती उपाधी दिलेली आहे. ते हिटमॅन म्हणजे प्रज्वल भगत. बघूया. सुनील अय्यरच्या विरोधात ते खेळत आहे सध्या प्रज्वल भगत. आणि सुंदर असं जे शब्दांनी वर्णन केलं तेच खरं करून दाखवलं त्याने. शब्दांनी वर्णन केलं तेच खरं करून दाखवलं प्रज्वल भगत. हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक षटकार सुंदर असं षटकार मारलेला आहे. आणि सुनील अय्यरच्या तालमीत शिकलेला खेळाडू हा. याच सुनील अय्यरने थोडस चांगला असं फटका आणि प्रज्वल भगत याच्या बॅट मधून निघालेला. जवळजवळ 5 वर्ष तो यात सुनील अय्यरच्या तालमीत खेळत आहे. सुनील अय्यरच्या बरोबर खेळत आहे आणि त्यांनी सुंदर असा फटका मारलेला आहे. 7 बॉल 14 रनाची आवश्यकता कैलासवासी रोशन निलेश संघाला. पाहूया. प्रज्वल आता पाहूया विकेट कोणाचं दिलं जाते. प्रज्वल यांचं विकेट. पहा नॉन मिस्टेक. प्रज्वल यांचं विकेट गमावलेलं आहे. चला लगेच मॅच ऑन करायचे आहे या ठिकाणी. सामना आता पूर्णपणे पुन्हा एकदा पलटलाय. म्हणजे प्रियांशी 11 संघाच्या बाजूने. कारण की जिथे 7 मध्ये 14 पाहिजे होत्या शेवटच्या बळावरती धावाची गरज नव्हती. महत्त्वाचा खेळाडू पराग होता परंतु परागला इथे अगदी धावचित केले गेलं. आणि आता इथून येणारे 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीचे जे 3 चेंडू आहेत ना ते फार महत्त्वाचे राहतील. कोणता संघ इथून मेगा फायनल मध्ये खेळेल हे देखील पाहूयात. अगदी या ठिकाणी कैलासवासी रोशन निलेश 11 संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या अडचणीमध्ये सापडलाय. परंतु अडचणीतून कोणता खेळाडू मात्र अगदी बाहेर काढेल हे देखील पाहूयात. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. वेगवान चेंडू परंतु हा पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू. ऑन साइडला खेळलेत. फटका फसलाय परंतु या ठिकाणी पाहू शकता एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी ही धाव इथनं कंप्लीट पाहायला मिळते. 2 धावा ते इक्वटल्या गेल्यात. आता 4 बॉल मध्ये 12 करायच्या आहेत. म्हणजे जर काय इथून येणाऱ्या सुरुवातीच्या बॉलवर जर का षटकार आले तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थिती पाहायला मिळू शकते. चार बॉल आणि 12ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज. आता येथे फलंदाज बाद होतोय. आता सामना पूर्णपणे प्रियांशी 11 संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. अगदी मागच्या षटकात असं वाटलं होतं की हा सामना आता पूर्णपणे कैलासवासी रोशन निलेश 11 संघाच्या बाजूने येऊ शकतो. परंतु तिथे पूर्णपणे सामना पलटला गेला आणि पूर्णपणे आता या मॅचवरती पकड निर्माण करत असताना टीम प्रियांशी 11 संघ
3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. या ठिकाणी आता जबल 80% मित्र म्हणून आता प्रियांशी 11 संघ फायनल मध्ये पोहोचेल का? जितेंद्र कराले उर्फ पाटील यांनी उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज ठेवलेले आहेत आणि गोलंदाजी चांगली होत आहे. ताबडतोब तुम्ही व्यासपीठावर यावे. पहा, जे मॅच बघायला वेळेवर आले आणि उत्कृष्ट गोलंदाजी होत आहे आणि त्यांनी शूज ठेवले उत्कृष्ट गोलंदाजीसाठी. ते पहा, गोलंदाजी चांगली होत आहे. जवळजवळ प्रियांशी 11च्या हातामध्ये जवळजवळ मॅच आलेली आहे. सुनील आई स्वतःहून गोलंदाजी करत असताना तिथे बॅट्समन राजेंद्र कराले ते सुद्धा त्याच्या तालमीतली माणसं आहेत. जवळजवळ 25 वर्ष कॅप्टन पद स्वीकारलेलं आंबोली संघाचं कॅप्टन पद स्वीकारलेलं नेतृत्व असं म्हणजे सुनील आईर त्यांच्या तालमीतले सगळे खेळाडू आहेत आणि स्वतः गोलंदाजी करत असताना ते आणि पहा जय यश अहिर यांनी झेल सोडलेला आहे. प्रियांशी 11 हा विजयी संघ म्हणून घोषित केलेला आहे आणि पुढील सामना फायनलचा सामना सूरज 11 ना आई एकविरा 11 आणि प्रियांशी 11 यांच्यात होणार आहे. पहा, हा फायनलचा मॅच